हे काय? देवी कुठे आहे? माया, हे घे फूल. तेव्हा आणि देवीला नमस्कार कर. नमस्कार कर? अरे कोणाला नमस्कार करू? कोण आहे इकडे? की मीराला काही वेडबीड लागले काय? माया, बघतेस काय? फूल वाह आणि नमस्कार कर. फुलवा? अरे कुठे फुलवा? आणि कोणाला? कोण आहे इकडे? ही माया अशी का करतेय? माया, एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? फूल वाह आणि नमस्कार कर. अगं पण कुठे? आणते मीच वाचते. देवी आई, माझ्या नशिबाने विचित्र खेळ मांडून ठेवलाय. सगळ्या पुराव्यांवरून हेच सिद्ध होतंय की ही मायाच माझी राधाताई आहे. पण माझं मन मानायलाच तयार नाहीये. मला तुझ्याकडून खरं जाणून घ्यायचंय. मी कौल लावते देवी. नेटवर्कला काय झालंय? नेटवर्कच येत नाहीये. काय झालं माया? कोणाला कॉल करतेस? मी मॅडमना कॉल लावते. नाही म्हणजे इथे पोचलो ना ते सांगायला. पण ना कॉल लागत नाहीये, सतत कट होतोय. ठीक आहे, नेटवर्क इश्यू असेल काहीतरी. हा मलाही वाटतंय. नेटवर्क आले पण मॅडमशी फोनवर कसं बोलू? अथर्व समोर काही बोलता येणार नाही. मेसेज करते. मॅडम बाबा. ओ गॉड, पुन्हा नेटवर्क गेला. जाऊ दे, मेसेज तर सेंड झालाय. आता या मीराच्या बाबांसमोर गेल्यावर मी काय बोलू? मीरा, मागच्या वेळेस स्मशानात तुझे बाबा भेटले नव्हते. यावेळेस सुद्धा ते तिकडे नसते तर काय करायचं मग? ते आता स्मशानात जाऊनच कळेल. मीराचे बाबा स्मशानात राहतात? म्हणजे आता स्मशानात जायचंय?
अरे काय? बाबा बाबा हे मीराचे बाबा. बाबा बाबा तुम्ही कुठे होतात? मी आले होते तुम्हाला भेटायला. आणि आता असं भर रस्त्यात मधोमध गाडीच्या समोर या अवस्थेत तुम्ही काय करताय बाबा? भिकारासारखा दिसणारा हिचा बाप आहे. तसं पाहिलं तर बाप आणि लेक सारखेच आहेत. अवस्था अवस्था शरीराची महत्वाची नाहीये. अवस्था मनाची आत्म आत्मा जायला पाहिजे. मला मला पोचायला मला सोड. बाबा बाबा थांबा ना. मी तुम्हाला भेटायला आले.